नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण होल्डिंग कंपनी हा चॅप्टर बघतोय. होल्डिंग कंपनी चॅप्टरमध्ये थर्ड प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो द फॉलोइंग आर द बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी अँड इट्स सबसिडियरी कंपनी. या ठिकाणी बॅलन्स शीट दिलेली आहे होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनीची. त्याचं टोटल 25,000 आणि 16,500 आहे. ते व्यवस्थित एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिले. व्हेन होल्डिंग कंपनी ॲक्वायर्ड द शेअर्स इन सबसिडियरी कंपनी, द लेटर कंपनी हॅड अ क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ ₹1,500. प्रिपेअर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. काय सांगतंय? होल्डिंग कंपनी ज्या वेळेस सबसिडियरी कंपनीचे शेअर्स खरेदी करते त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉसचं क्रेडिट बॅलन्स आहे ₹1,500. ठीक आहे. आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट काढा म्हटलं आहे. आता या ठिकाणी सबसिडियरी कंपनीचं अगोदर शेअर्स कॅपिटल बघायचं. या ठिकाणी ऑर्डिनरी शेअर्स आहेत ₹10 इच, 9,000 शेअर्स. त्याची संख्या किती होईल? 900 शेअर्सची. त्याच्यापैकी 720 शेअर्स इन होल्डिंग कंपनी कॉस्ट ॲट ₹8,000. म्हणजे 720 शेअर्स या ठिकाणी खरेदी केलेले आहेत ₹8,000. म्हणजे 900 शेअर्सपैकी 720 शेअर्स होल्डिंग कंपनीने खरेदी केले आहेत. बाकीचे शिल्लक हे सबसिडियरी कंपनीकडं तसंच राहतील असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. याच्यावरून पहिल्यांदा रेशो काढायचा आहे. रेशो काढायचा आहे. रेशो टोटल शेअर्स किती आहेत? 900 शेअर्स. 900 शेअर्स. याचं डिवायडेशन कशा पद्धतीने झालंय? मायनॉरिटी मेजॉरिटी शेअर्स किती खरेदी केलेत? 720 शेअर्स. आणि शिल्लक किती राहतील मग? तर 180 शेअर्स या ठिकाणी शिल्लक राहत आहेत. आता या ठिकाणी 180:720 या पद्धतीने रेशो होतोय. हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला. तर 9×1=9, 9×2=18, 9×8=72. ठीक आहे. 2×2=8, 1:4 हा तुमचा रेशो तयार होतोय. 1:4 हा रेशो तयार होतोय. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे सेकंड नंबरला कंट्रोल चार्ट. कंट्रोल चार्ट. आता हे कंट्रोल चार्ट काढत असताना कंट्रोल चार्ट हा पूर्णतः सबसिडियरी कंपनीचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये पहिला आयटम सील, त्यानंतर टोटल, त्यानंतर मायनॉरिटी शेअर्स, त्यानंतर मेजॉरिटी शेअर्स. याच्यामध्ये प्री ॲक्वायझेशन प्रॉफिट आणि इकडं पोस्ट ॲक्वायझेशन प्रॉफिट या पद्धतीनं या ठिकाणी पडतात. चला, मायनॉरिटी 1/5 आणि मेजॉरिटी या ठिकाणी 4/5 या पद्धतीने या ठिकाणी पडतं. चला, पहिल्यांदा सबसिडियरी कंपनीचं या ठिकाणी शेअर्स कॅपिटल बघायचं आहे. ते शेअर्स कॅपिटल आहे, शेअर्स कॅपिटल किती आहे? 9,000. 9,000चं डिवायडेशन 1/5 आणि 4/5 या पद्धतीने करायचं आहे. तर 1/5 किती होतं? 1800
1800 आणि बाकीचे जे शिल्लक राहतं 4/5 हे 7200 या पद्धतीने या ठिकाणी डिवायडेशन होईल. त्यानंतर सेकंड आयटम जो इंटरनल डेप्ट आहे तो कोणता आहे तर क्रेडिटर्स होईल का नाही, इंटरनल डेप्ट नाही आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स आहे. आता प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स या ठिकाणी लायबिलिटी साईडला नाही आहे, सबसिडियरी कंपनीचं नाही आहे, होल्डिंग कंपनीचं आहे. पण कंट्रोल चार्ट हा पूर्णतः सबसिडियरी कंपनीचा असतो. लक्षात येतं आहे, सबसिडियरी कंपनीच्या आयटम्सवर कंट्रोल चार्ट या ठिकाणी काढला जातं. मग आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स तुमचं दिलेलं आहे असेट साईडला आणि ते सबसिडियरी कंपनीचं दिलं आहे 2,00,000 रुपये, 2,000 रुपये. आता हे लॉसचं बॅलन्स आहे. ठीक आहे, हे लॉसचं बॅलन्स आहे. लॉस झाला आहे 2,000 रुपये, 2,000 रुपये लॉस झाला आहे. आणि खाली इन्फॉर्मेशन आहे बघा, व्हेन होल्डिंग कंपनी ॲक्वायर्ड, जेव्हा होल्डिंग कंपनी ॲक्वायर्ड करते सबसिडियरी कंपनीचे शेअर्स खरेदी करते त्यावेळेस क्रेडिट बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसचं होतं. म्हणजे प्रॉफिटचं बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय, प्रॉफिट असतं क्रेडिट बॅलन्स म्हणजे, आणि ते प्रॉफिटचं बॅलन्स 1,500 रुपये होतं. मग या ठिकाणी हे प्रॉफिट हे कोणतं आहे, प्रीचं 1,500 रुपये. आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला 2,000 रुपये लॉस होतोय. लक्षात येत आहे, नंतर 2,000 रुपये लॉस या ठिकाणी दिसतोय. म्हणजे अगोदर 1,500 रुपये प्रॉफिट होतं, प्रॉफिट हे 1,500 रुपये, नंतर हे लॉस झालंय किती, 2,000 रुपये. आता इथं समजा तुमचा BEP किंवा BEP म्हणू किंवा त्याला आपण झिरो प्रॉफिट म्हणू, झिरो प्रॉफिटचा पॉइंट. ठीक आहे, 1,500 रुपये या ठिकाणी प्रॉफिट होतं म्हणतोय. कधी, होल्डिंग कंपनी ज्या वेळेस सबसिडियरी कंपनीचे शेअर्स खरेदी करत होती तेव्हा. ठीक आहे, मग हे झालं प्रीचं. ठीक आहे, मग तिथून या ठिकाणी हा प्रॉफिट कमी होत 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 कुठपर्यंत आला, या ठिकाणी 0 प्रॉफिटवर आलं. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला असेट साईडला या ठिकाणी काय दिसतंय, तर नंतर लॉस झालेला दिसतोय किती, 2,000. हे या पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून टोटल या ठिकाणी लॉस किती होतोय, टोटल लॉस किती, हे 1,500 आणि हे 2,000 असं 3,500 हे टोटल लॉस दिसतोय. ठीक आहे, टोटल लॉस दिसतोय. मग तो पोस्टमध्ये आहे, प्रीच्या वेळेस तर त्यावेळेस 1,500 प्रॉफिट होतं. म्हणून ड्युरिंग द इयर ब्रॅकेटमध्ये लॉस किती, 3,500, याला मायनसमध्ये द्या. चला याचं डिवायडेशन करा 1/5 किती, 300 आणि 1,200, 300 आणि 1,200. चला याचं ड्युरिंग द इयरचं 3,500चं 700 आणि 2,800 कुठे जातील, पोस्टला जातील. ठीक आहे, या पद्धतीने या ठिकाणी आहे. याचं टोटल करायचं आहे किती होतं, 8,400, 8,400. हां ठीक आहे, याचं टोटल करायचं आहे किती होईल, 1,400 आणि याचं टोटल -2800. ठीक आहे, या पद्धतीनं. त्यानंतर हे मोडतोय
आपल्याला कॅपिटल रिझर्व काढायचं आहे किंवा गुडविल काढायचं आहे, तर कॉस्ट ऑफ कंट्रोल ॲज पर चार्ट किती आला आहे बघायचं. कॉस्ट ऑफ कंट्रोल ॲज पर चार्ट, ॲज पर चार्ट किती आलं आहे 8,400. याच्यातून लेस काय करायचं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स किती आहे, प्रॉब्लेममध्ये दिले किती, 8,000 रुपयाला खरेदी केलेत 720 शेअर्स. मग हे 8,400 हे प्लसमध्ये येतं, त्यावेळेस त्याला काय नाव द्या, कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व या पद्धतीनं हे येईल. अगोदरचं काही कॅपिटल रिझर्व आहे का, नाही आहे. गुडविल आहे का, नाही आहे. मग हेच या ठिकाणी राहील. त्यानंतर आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट काढायचं आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन कधीची आहे, तारीख दिली नाही आहे म्हणून आपण डॅश 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 करू. चला, आता जुने बॅलन्स शीट बघायचं आहे आपल्याला. चला बघू. पहिल्यांदा शेअर्स कॅपिटल आहे, शेअर्स कॅपिटल होल्डिंग कंपनीची घ्यावे लागतील, किती आहे 16,000 रुपये. त्यानंतर मायनॉरिटी कंपनीचं शेअर्स कॅपिटल घ्यावं लागतं. मायनॉरिटी कंपनीचं शेअर्स कॅपिटल म्हणजे मायनॉरिटी शेअर्स हे या ठिकाणी आहे, मग ते घ्या. मायनॉरिटी शेअर्स किती आहे 1400. त्यानंतर पुन्हा काय, क्रेडिटार्स. क्रेडिटार्सच्या अगोदर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स आहे, ते प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स घेऊ आपण. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट किती आहे 4,000. होल्डिंग कंपनीचं आहे, जशाला तसं आपण घेतोय. त्यानंतर कॅपिटल रिझर्व या ठिकाणी आलंय. कॅपिटल रिझर्व किती आहे 400. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटार्स आहे किंवा फक्त क्रेडिटार्स होल्डिंग कंपनीचं किती आहे 5,000 आणि सबसिडरी कंपनीचं किती आहे 7,500. असं टोटल किती 12,500. ठीक आहे. हे लायबिलिटी साईडचे आयटम संपले. असेट साईडचं काय, सन्ड्री असेट्स. आता होल्डिंग कंपनीचं किती आहे 17,000 आणि सबसिडरी कंपनीचं किती आहे 14,500. टोटल होईल 31,500. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आपण कंट्रोल चार्टमध्ये घेतलेला आहे. आणि शेअर्स हे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी तुमचं ॲडलेस करून कॅपिटल रिझर्व निघालेला आहे. ठीक आहे. असेट साईडचे देखील आयटम संपले. टोटल करायचं आहे, टोटल येईल 31,500. 31,500. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.